ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। थेट आपण चर्चेकडे वळतोय। शायना एनसीजी मी आपल्याकडे येईल की एका बाजूला विरोधक जर फक्त कांगावा करत असेल, जसे आज सत्ताधारी मित्रपक्षातील तिन्ही पक्षांचे प्रवक्ते या चर्चा सत्रामध्ये आपल्या सोबत आहेत, मात्र दुसरीकडे ही संधीच दिली नाही तर मात्र कामाकडे आणि त्या संदर्भातल्या सर्व गोष्टींकडे जनतेचं देखील लक्ष वेधलं जाईल। मग अशा वेळेला बेशिस्त वर्तनावरती पर्याय काय? शायनाजी। विशालजी, मी फक्त एक प्रश्न विचारते की जेव्हा लोक वोट करतात आणि नेतावरती त्यांचं जे लक्ष आहे ते लक्ष आहे काम बद्दल, म्हणजे समजा की एक मंत्री आहे आणि ते काम व्यवस्थित नाही करत तर नक्कीच त्यांना काढून टाका। समजा की काय प्रॉपर्टी इन पब्लिक लाईफ, आम्ही जसं म्हणतात इंटेग्रिटी इन पब्लिक लाईफ साबित झालं तर नक्कीच त्यांना काढा। परंतु जे एक राजनैतिक षडयंत्र आहे, जेव्हा तुम्ही बघतात की मॉफ्ड व्हिडिओज आणि आता आम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग पण कसं होते, जसं रुपालीताईंनी म्हणाले की रोहित पवार कसं गेले पोलीस स्टेशनला, काय आहे त्यांचं लक्ष, काय हे एक राजनैतिक षडयंत्र आहे की नाही। परंतु हे फॅक्ट्स जेव्हा आले पब्लिक लाईफमध्ये आणि पब्लिक डोमेनमध्ये, म्हणजे जे तुम्हाला वाटलं की हे एक षडयंत्र नाही आणि पोलिसनी चौकशी केलं, चौकशीच्या नंतर माहिती पडलं की हा पैसे होते किंवा कोणी काय गलत केलं, तर नक्कीच त्यांना कोर्टरूममध्ये बसून तुम्ही जे निर्णय पाहिजे तुम्हाला घ्यायचा तुमचं पक्ष नक्कीच घ्या। परंतु जेव्हा तुम्हाला वाटलं की हे एक राजनैतिक षडयंत्र आहे महायुतीला अस्थिर करायला, कारण महायुतीचे नेतृत्वामध्ये तुम्ही बघितलं की फक्त प्रगतीच्या काममुळं आम्ही बोलत आणि तेच प्रमाणे देवेंद्रजी असो किंवा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार एकच लक्ष आहे, एक विकसित महाराष्ट्र। आणि ते विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नामध्ये समजा की टेक्नॉलॉजीचा पण दुरुपयोग झालं आणि विपक्षनी काय गोंधळ केलं तर ते पण पब्लिक डोमेन मध्ये नक्कीच खुलासा बरोबर आहे, कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे। प्रशांत जगताप जी, पुढचं पाऊल आपलं काय असेल? कारण एका बाजूला खांदेपाराची चर्चा सुरू झाली। अर्धाच मिनिट जास्त घेतो। बोला। शायनाताई असतील, रुपालीताई असतील किंवा या ठिकाणी चव्हाण असतील किंवा प्रशांत जगताप असेल, आम्ही सगळे काही वर्ष आमदारकीची वाट पाहणारी मंडळी आहोत। या देशाला संविधानाद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। ज्याला कुणाला बॉक्सर व्हायचंय, जुगारी व्हायचंय किंवा त्या ठिकाणी दारोडा व्हायचंय किंवा बार चालवायचा आहे, त्यांनी या पदावर येऊ नये। 288 विधानसभेचे, 78 विधान परिषदेचे हे आमदार आणि याच्यावर 43 फक्त नाही का मंत्री, 16.5 कोटी लोकसंख्या, फ्लोटिंग पॉप्युलेशन महाराष्ट्राची 16.5 कोटी लोकसंख्येचं कामकाज पाहतात। या 288 विधानसभेच्या, 78 विधान परिषदेच्या आमदारांना आणि 43 मंत्र्यांना या अभिव्यक्ती स्वातंत्र्याने त्या संदर्भात काही संरक्षण दिलेलं आहे की आपण या पदावर असताना काही चुकीचे उद्योग करू नये। त्यांना एक करायचेच असतील त्यांनी जरूर पाय उतार व्हावं, त्यांनी जुगार खेळावा, डान्स बार चालवावा, रमी खेळावी, त्याच्याशी आम्हाला काही घेतलेलं नाही। पण 16.5 कोटी लोकसंख्येला जे नियंत्रित करतात त्या 43 मंत्र्यांनी त्या ठिकाणी सद्वय बुद्धी किंवा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज करण्याची अपेक्षा आहे। या ठिकाणी मतमतांतर खूप असतील, पण विरोधक म्हणून जर 9 शेतकरी रोज आत्महत्या करत असतील आणि आमच्या कृषी मंत्री जर पत्ते खेळत असेल तर आम्ही ते पण बोलायचं नसेल, कुठल्या प्रकारची लोकशाही? विरोधकांचा नेमका आक्षेप काय ते मला निश्चित लक्षात आलं। मात्र आज आपल्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि एक पत्रकार म्हणून देखील महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एक मुद्दा मांडावा असं वाटतो। कुठलाही राजकीय पक्ष असू द्या किंवा त्या राजकीय पक्षाचं नेतृत्व असू द्या, वाईट कामं करा हे कुणीच सांगत नाही, मात्र ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या सगळ्या